श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. महाराजांची कृपा तुम्हा सर्वांवर राहो हीच महाराजांचरणी प्रार्थना. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतो, स्वामी चरित्र सारामृत कसे करावे, त्याचे नियम काय आणि कधीपासून सुरू करावे, कोणी करावे. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असा आहे ज्याने तुमच्या आयुष्याचे सोनं होणार हे नक्की. आणि मला या ग्रंथाचा काय अनुभव आला हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. या ग्रंथामुळे अशक्य गोष्टी शक्य होतात. तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी येत होत्या आणि त्या अडचणी छोट्या नाही तर मोठ्या होत्या, पण मी महाराजांची सेवा सोडली नाही. म्हणून तर महाराजांनी मला अडचणीतून बाहेर काढले. मी महाराजांना खूप मानते. मी महाराजांना माझी आई मानते. आपण आपल्या आईजवळ सगळ्या गोष्टी सांगतो. आई आपल्याला नेहमी चांगलेच मार्ग दाखवते. तसेच महाराज पण आपल्याला अडचणीतून कधी बाहेर काढतात हे कळतसुद्धा नाही. मला तर संततीबाबतचा खूप मोठा अनुभव आहे आणि या पारायणाने तो पूर्ण देखील झाला आहे. तुम्हाला माझा अनुभव ऐकायचा असल्यास कमेंट करा. चला तर आता बोलूया श्री स्वामी चरित्र सारामृताकडे. तर पारायण कधी करावे. तुम्ही पारायणाला कधीही सुरुवात करू शकता. तर आधी तुम्हाला ठरवायचं आहे की आपल्याला किती पारायण करायचे आहेत. 108, 51, 21 किंवा 11 अशा कुठल्याही एक ठरवून पारायण आपल्याला करायचं आहे. मी स्वतः 21 पारायणापासून सुरुवात केली होती. मला त्याचा खूपच चांगला अनुभव आला. या पारायणाने अशक्य गोष्टीही शक्य होतात. चला तर आता नियम आणि अटी बघूयात. पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे तुम्हाला आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि तुमचे संकल्पयुक्त पारायण असेल तर पूजा मांडणी करायची आहे. पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे. त्यावर महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि ती मूर्ती स्वच्छ पुसून पाटावर ठेवायची आहे. स्वामींच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीलाही तुम्हाला अभिषेक करून मग स्वच्छ पुसून पाटावर ठेवायचे आहे आणि समोर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करून पारायणाला सुरुवात करायची आहे. या पारायणाचे रिझल्ट खूप चांगले आहेत. पण तुम्हाला 11 किंवा 21 पारायणाने सुरुवात करायची असल्यास तुम्ही करू शकता. याचे नियम काय पहिले तर मांसाहार करायचा नाही आहे. पारायण संपेपर्यंत मांसाहार पूर्णपणे बंद. आणि आता ब्रह्मचर्याचं झालं तर तुम्ही संतती प्राप्तीसाठी करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्या पाळली नाही तरी चालेल. फक्त पारायण करताना मनापासून आणि श्रद्धेने पारायण करायचं आहे. मी महाराजांना आपण मनापासून केलेली सेवा खूप आवडते. पारायण करताना खंडन पडून द्यायचं नाही. स्त्रियांना मासिक धर्म आल्यास तर तो नैसर्गिकच असतो, म्हणून तो खंड पडलेला चालतो. पारायण आपल्या घरातच करायचे आहे. आपल्याला दुसऱ्याच्या घरी कधीही पारायण करायचं नाही. दुसऱ्याच्या घरचे अन्न खायचे नाही. आपल्याला परान्न खायचं नाही आहे. स्वच्छ मनाने कुणाचे वाईट विचार करायचे नाही. कुणाचे वाईट चिंतायचे नाही. पारायण करताना खूप अडचणी येऊ शकतात, पण आपण थांबायचं नाही. महाराज आपली परीक्षा घेत असतात, त्यामुळे आपण खंड पडू द्यायचा नाही. तर सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे